आवाज ऐकू येत नाही, कोण म्हणतंय पण बाकी सगळ्यांना तर येतोय. परत एकदा जॉईन करून बघा. प्रसाद येतोय. कालकर, एकदा परत एक्झिट व्हा आणि परत जॉईन व्हा. त्याला ऐकूच नाही आलं तर कसं काय? त्यांना नाही, मी मेसेज पाठवते. हम्म. चला सुरू करू का? मग मी राजेश नाही चाला ना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदाम् हिमालयकिरीटिनीम् ब्रह्मराजर्षिरत्नाढ्याम् वन्दे भारतमातरम्. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी. किंबहुना दिवस राती नाही तैसी बांधली सोडित बुडाली काढित साकडी फेडित आर्तांची आम. किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशिचे वाचून आपुलिये काजा लागी प्राणी जातांच्या अहित भागी संकल्पाची ही आडवंगी न करणीचे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकसी जिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहो ये तैसे आणि गंगा शंभूच्या माथा पाओनी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजणेचे ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितलेसे किती ते चिते बोलो इव इही सव्विसे ब्रह्मसंपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नवी निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली की गुणसुमन कुसुमांची माळा ते घेऊनी मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा दिवसीत असे की सविजे गुणज्योती इही उजळून आरती गीता आत्मया निपजती निरांजना आली उगळीते निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीता नवींची पाय बहु मानू ऐसी अभिव्यक्ती ये अपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची आतुवट वेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजभिमानी घाली आसुरी ते पै त्याज्य तजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्र शक्ती तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी घोरी मेळू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा
दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं तरी तयाची आसुरा दोषा माझी जया वीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी ते तीर्थची परी पत्नी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा बोभा इलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती पै आंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतीरी ते नावची बांधिलिया शिरी बुडवी तैसी कारण कोणे पुढचं कारणे जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडुसुता होय विष तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू झाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तोची देखा लागी होय म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मुची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे आता मूर्खाची ये जिभे अक्षराचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिझे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपतीही मानी थोडा का काटिये वरिलिया सरडा स्वर्गोही नीच तृणाचेनी इंधने आगी धावे गगने थिल्लर बळे मीने न गणिजे सिंधू तैसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने एक दिवसेचिनी परान्ने अल्पकू जैसा अभ्रत छायेची या जोडी निदैवू घर मोडी मृगांबू देखुनी फोडी पाणी आडे मूर्ख किंबहुना ऐसेसे उतणेजे संपत्ती मिसे तो दर्पुगा अनारिसे न बोले घेई आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य येशू जगे एक तेजसू सूर्य हा जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जग उत्साहे याते वानुजाये केती ऐकोनी मत्सरू वाहे फुगो लागे म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विष सूर्ये गौरवा माझी त्राये भांगिता असे पतंगा नावडे ज्योती खद्योता भानुची खंती का टिटिभेने अपांपती वैरी केला तैसा अहमानाचे नि मोहे ईश्वराचे नामही न साहे बापा ते म्हणे मज हे सवती झाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू एखादा रोखाचा रूढू मार्गची तो हा आणि पुढिलांचे सुख देखणीयाचे होय मिख चढे क्रोधाचे विश्व मनोवृत्ती शीतळची भेटी सातला तेली आगी उठी चंद्रू देखुनी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्यू उदेला देखुनी सवळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळ कुटे होय व्याळी श्रीराम हो अगाधे समुद्र जये प्राशिता अधिके जये वडवाग्नी नमिये शांती का कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषू धुणावे क्रोधुतो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराचांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळांची येरजे क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सबाह्य खसासीत जयाचे गाम तो मनुष्यात अधुम जाण पारुष्याचे अवतरण आता ऐक खुण अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्श निवाडू नेणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्य न म्हणे
का परिसा पाडू नेणे सोनया लोहा ना तरी ते नाना रसी रिघोनी दरवी जैसी परी रसस्वादासी चाखो नेणे का वारा जैसा पारखी नव्हेची गा मार्गा मार्गा विखी तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपण जे हे चोख हे मैळ ऐसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखींची घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आन देव साही दोषांचे चिन्ह सांगितले हीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुभगे अर्गी जैसे थोर विषय सुभगे अंगी अंग साने का तिघा वन्हींच्या पाती पाहता थोडे ठाय गमती परी विश्व ही प्राणाहुती करुण पुरे धात याही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहीची दुणी जाण साही दोष हे इही साही दोषी संपूर्णी जाली येची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी का येती निंदका पासी अशेष पापे मरणारांचे अंग पीडित घाती अवघेची रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला आतुड विजे चोरा शिणला सुईजे महापुरा तैसे दोषी ही नरा अनिष्ट कीजे का आयुष्य जातीये वेळे शेळीये सातवे उई मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्गाकडे जई यांचा अंबुखा पडे तई न निघे म्हणून बुडे संसारी तो अधमा योनीच्या पाऊटी उतरत जो किरीटी स्थावराही तळवटी बैसणे घे हे असो तयाच्या ठाई मिळोनी साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगितलिया चिन्नी वेगळाल्या दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुचः संपदं दैवीम अभिजातोसी पांडव या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहली उखाची जाण येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोह लोहाची खरी साखळी जीवा परी हे आई कोणी झणे भय घेसी हो मने काय रात्रीचा दिने धाकू धरिजे हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही दोषायया आश्रयो होये तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होऊन यावे उवाया कैवल्याचिया द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादि सिद्ध उजगरा राहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारीचे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी तैसिया आपुलालिया राहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी असुरी येथ तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली आता आसुरी जे सृष्टी तेथीची उपलवू गोठी अवधानाची दिठी देपानिकी
तरी वाद्ये वीणनादू नेदी कवणाही साधू का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर जव एखादे शरीर माल्हा तीना मग आविष्करला लाकुडे पावकू जैसा जोडे तैसी प्राणदेही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाढी उसा तेची आतुला रसा देहाकारू होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया जे घडले आसुरिया दोषवृंदी. पुढचं वाचते का मीरा? वाचते ना. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणणे याची राती तयाचे मन निगणेया आणि प्रवेशा चित्त नेदितू आवेशा होशकिटू जैसा जाचिन्नला पै का दिधले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेणी जती आसुरी जनी आणि शौच ते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही माणसा विटो शके परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया वाढविती विधीची आस का पाहाती वडिलांची वास आचाराची भाष नेणतीची ते जैसे चरणे शेळीचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढासूनी स्वैर आचरती ते गा असुर सत्तेसी कीरवैर सदाची तया जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते आपा नाचेनी तोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्य तया जोडे आसुराते ऐसे ते न करिता काही आगेची वोखटे पाही आता बोलती ते नवाई सांगी जैल एरवी करेयाच्या ठाई चांग तै तयासी कैचे नीट अंग तैसा असुरांचा प्रसंगे परीस उधवणीचे जेवी तोंड उगळी दुवांचे उघड हे जाणीचे तेवी उघड सांगो ते बोल असत्यं प्रतिष्ठं ते जगदा पुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम तरी विश्व हा अनादि ठावो येथ नियंता ईश्वर रावो चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये ऐसी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था इये ते म्हणती ते वृथा अवघेची हे यज्ञमूढ ठकिले यागी देवपिसे प्रतिमा लिंगी नागवले भगवे योगी समाधी भ्रमे येथ आपुलेनी बळे भोगीजे जे जे वेटाळे हे वाचोनी के वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेटाळी न टके ऐसा गादी जेविण विषय सुखे तेची पाप आता हा आपण 16व्या अध्यायातले आज 201 ते 300 पर्यंत उभयांचं आपण बघणार आहे, अर्थवाचन करणार आहे. हा जो आहे दैवासुर संपद विभाग योग यात माऊलींनी दैवी आणि आसुरी संपदा म्हणजे सद्गुण आणि दुर्गुण यांचं वर्णन केलेलं आहे. मोक्ष मार्गावर जाताना उपयोगी पडणारी जी दैवी संपत्ती म्हणजे जे आपल्या मध्ये विविध सद्गुण आहेत ते माऊलींनी सांगितले आहेत. आता आपण बघणार आहोत की दैवी गुणसंपदा असणाऱ्या माणसाचे
शुचित्व कसं असतं. आता सोन्याची घागर जर गंगेत बुडवली की आत आणि बाहेर, म्हणजे गंगेचं पाणी बुडवल्यामुळे आत आणि बाहेर असं काही वेगळं नसतं, सगळीकडे एकच पवित्रता असते, म्हणजे अंतर्बाह्य पवित्र असते. आता पुढे जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेकू साचारू, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा. का फेडित पाप ताप, पोखित तिरींचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जे नदी काय करते की तीरावरच्या लोकांना स्नान घालणे, पाणी पिणे, सगळ्याची सोय करते आणि जाऊन कुठे मिळते तर समुद्राला. आता का जगाचे आंध्य फेडितू, श्रियेची रावळे उघडितू, निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे, तैसी बांधली सोडितू, बुडाली काढित, साकडी फेडित आर्तांचिया, किंबहुना दिवस रात्री, पुढिलांचे सुख उन्नती, आणित आणित स्वार्थी प्रवेशीचे. ते आता काय होतं की जगाचं अंधत्व दूर करायला सूर्य जसा आपला प्रकाशाचा खजिना उघडून पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो, त्याप्रमाणे बद्धांना मोकळं करत, बुडालेल्यांचा उद्धार करत किंवा आर्तपीडित लोकांची पीडा हरण करत तो जणू दुसऱ्यांसाठीच जगत असतो. म्हणजे त्याचं सुख उन्नती हे सगळं तो स्वतःच्या स्वार्थ त्यागाने करतो. आपल्या कामासाठी प्राणी मात्रांचं अहित होता कामा नये, म्हणजे आपल्यासाठी दुसऱ्यांचं काही वाईट झालं नाही पाहिजे असे तो ठरवतो आणि कोणत्या अहिताचा संकल्पही करत नाही. म्हणजे हे त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्यामुळे दुसऱ्याला आपण दुसऱ्यांचा जे काय आहे त्यांची सोय करत जायचंय. आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना कोणाला खजिना आपला उघडून प्रकाशाचा खजिना त्यांनी उघडा करून टाकलेला आहे. पै अद्रोहत्व ऐश्या गोष्टी, ऐकसी जिया किरीटी, ते सांगितले हे दिठी, पाहो ये तैसे. आणि गंगा शंभूचा माथा, पाहोनी संकोचे जेवी पार्था, तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे हे. ते हे पुढत पुढती, अमानित्व जाण सुमती, मागा सांगितले किती, तेची बोलो. आता पहा की गंगा शंकराच्या माथ्यावर असते, तेव्हा तिला जसा संकोच येतो तसा कोणी कुठे मान केला तर संकोच वाटतो की, म्हणजे कोणी आपल्या समोर आपलं काही मानपान केलं तर आपल्याला संकोच वाटतो. तसा हा गुण म्हणजे अमानित्व, नीतिमानिता, त्या संबंधी हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, म्हणजे इथे माऊलींनी सांगितले की या संबंधी मी आधी सांगितलंच आहे, आता हे परत सांगायला नको. आता हे जे 26 गुण आहे ही या ब्रह्मत्वाची संपत्ती आहे. आता हे 26 गुण कुठले? या 26 गुणांचं आतापर्यंत वर्णन आधीच्या याच्यात झाले, तर हे 26 गुण पहा. अभय, सत्वशुद्धी, ज्ञानयोगात स्थिरता, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, 2 प्रकारचे तप, रुजुता, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग आणि शांती, अपैशून्य, दया, अलोलुपता, मार्दव, पापाचरणाची लज्जा, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह आणि अमानित्व, असे हे जे आहेत 26 गुण, तर ही म्हणजे या ब्रह्मत्वाची संपत्तीच आहे. एवं ही 26 ब्रह्मसंपदा हे वसत असे, मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय. नाना हे संपत्ती देवी, या गुणतीर्थांची नीच नवी, निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली. की कुसुमांची माला, हे घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसित असे. की 26 गुणज्योती ही उजळूनी आरती, गीता आत्मयान निपजती, निरांजना आली. आता ही जी गुणरूपी तीर्थ जी आहेत, तर ही जी दैवी संपत्ती रूपी जी नदी आहे ही या नैराश्याला दूर करणारी गंगा आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे विरक्त पुरुष हे नाही, या गुणरूपी पुष्पांची वरमाला घेऊन ही कन्या निरपेक्ष आणि विरक्त अशा पुरुषाला वरमाला घालायला उत्सुक झाली. हे जे 26 गुण आहे हीच आरती आणि गीता हीच आरती, ही या आत्मरूप देवाची आरती आहे. हे जे 26 गुण आहे ही म्हणजे त्या आत्मरूप देवाची आरती आहे. आणि गीतारूपी सागरात या दैवी संपत्तीच्या शिंपल्यात ही 26 जे गुण आहेत ही 26 मोती सापडलेत या शिंपल्यामध्ये.
हे जे गुण आहेत हे म्हणजे 26 मोती म्हटले माऊलींनी, किती निर्मळ आणि चमकदार. तर अशा प्रकारे माऊलींनी या दैवी संपत्तीचं वर्णन केलंय. ते म्हणतात की काय बहु वानू ऐसी अभिव्यक्ती ये अपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप. आपोआप याचा अर्थ स्पष्ट होईल अशा प्रकारे दैवी संपत्तीचं वर्णन केलंय. आता आणखी काय सांगू? आता दुःखाची आंतुवट वेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजाभिमानी घाली आसुरी ते. पै त्याज्य त्यजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्र शक्ती. तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी घोरी मिळू केला ते आसुरी संपत्ती हे. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा ते. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माऊली म्हणतात की आता मी ही जी दैवी संपत्तीचं वर्णन करून झालंय, आता मी आसुरी संपत्ती म्हणजे दुर्गुण त्यांचं वर्णन करतोय. या दुर्गुणांचं वर्णन करणारे तर ही जी दुःखाची बेल आहे अंतरंगातली ती या दोषरूपी काट्यांनी भरली. आता मी त्याचं वर्णन करणार आहे. आता ती म्हणजे त्याज्य आहे, ते कोणामध्ये हे नको दोष, पण आपल्याला त्याज्य काय आहे हे तरी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे तुम्ही नीट लक्ष देऊ नये का. सर्व विष एकत्र झाली तर त्यांचं कसं कालकूट विष होते, तशी ही आसुरी संपत्ती ही सर्व दोषांची एकवटलेली सेनाच आहे म्हणायला पाहिजे. दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानैजाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. आता याच्यात हे 6 दुर्गुण सांगितलेले आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान. आता दंभ म्हणजे बघा, दंभ म्हणजे इगो किंवा हिपोक्रसी म्हणा. दंभ झाला. दर्प, दर्प म्हणजे आपण एरोगन्स म्हणू शकतो. आणि दंभो दर्प, अभिमान आपल्याला माहितीये, क्रोध आपल्याला माहितीये, राग. पारुष्य म्हणजे कठोरता, रफनेस, हार्शनेस. आणि अज्ञान, हे ते 6 दुर्गुण आहेत. आता या दुर्गुणांचं माऊलींनी वर्णन केलं आहे. तरी तयाची आसुरा दोषा माझी जया वीरा वाढपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी ते तीर्थची परिपत्नी कारण होय. का विद्या गुरुपदिष्टा बोभाइलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैल तिरी ते नावची बांधिलिया शिरी बुडवी जैसी. कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडुसुता होय विष. आता हा जो दंभ नावाचा जो दुर्गुण आहे आसुरी गुणांमधला, तर त्याचं वर्णन करताना म्हणतात की आता आपली आई आपल्याला वंदनीय असते, पण तिचं जर नग्न रूपात लोकांमध्ये प्रदर्शन केलं तर ते आपल्या पतनाला कारणीभूत होईल. गुरुनी सांगितलेली विद्या जर चव्हाट्यावर मांडली आपण तर ती अहितकारक ठरते, ती बरोबर नाही. ते नौका जी आपल्याला महापुरात वाचवते ती जर आपण डोक्यावर घेतली तर ती आपल्याला नक्की बुडवणार. किंवा जिवंत राहण्यासाठी आपल्याला अन्न हवं, पण तेच जेवताना स्तुती करून जर आपण खूप खाल्लं, जास्त खाल्लं तर त्याचं विष होणार आहे. तैसा दृष्टाचा सखा धर्मू झाला जो पोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय. म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मूची तो अधर्मू वीरा तो दंभू जाणे. आता मूर्खाची ये जिभे अक्षराचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिसे जैसा. का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का काटिये वरिलिया सरडा स्वर्गुही नीच. आता आपल्याला इह परलोकी साथ देणारा जो धर्म आहे त्याचा आपण कुठल्या गोष्टीचा डांगोरा जर पिटला तर तो दोषास्पदच असतो. किंवा आपण आपले स्वतःहून आपली काही धर्मकृत्य जर मांडली सगळ्यांच्या समोर, म्हणजे आपण आपलं गुणगान केलं तर ते अधर्म रूप होतं, त्याला दंभ म्हणायचं. म्हणजे दंभ आपण म्हटलं की दंभ म्हणजे
एखादी व्यक्ती जी सद्गुण आणि आपली नैतिकता किंवा याचा आव आणते आणि प्रत्यक्षाकडे नसेल त्याच्याकडे, तर त्याला आपण दंभ म्हणू शकतो, ढोंग म्हणू शकतो. तो हा प्रकार आहे. आता मूर्खाच्या जिभेवर एखाद्या अक्षराचा शिडकाव झाला, तर तो ब्रह्मदेवाच्या सभेत सुद्धा बोलायला कचरत नाही. त्याला म्हणजे तो स्वतः खूप ग्रेट आहे वाटायला लागतं आणि तो ब्रह्मदेवाच्या साक्षात ब्रह्मदेवाच्या सभेत सुद्धा त्याला बोलायला काही वाटत नाही. कारण त्याला असं वाटतं, की आपल्याला खूप बोलता येते असं त्याला वाटतं. तबेलेवाले घोड्याला बांधून ठेवतात, पण त्याला ऐरावतापेक्षा आपण मोठे आहोत असं वाटतं. आणि काटेरी कुंपणावर चढलेल्या सरड्याला वाटतं, की स्वर्ग आपल्या खालीच आहे. आपण स्वर्गाच्या वर जाऊन पोहोचलोय. तृणाचं इंधन मिळालं तर आग धडाडून उठते आणि गगनात तिच्या ज्वाळा जाऊ बघतात. किंवा मासा लहानशा डबक्यात राहतो, पण त्यांनी तो सागराला तुच्छ मानू लागतो. म्हणजे त्याला वाटतं, की आपण हा सागर काहीच नाही. तो ज्या डबक्यात राहतो त्याच्यात तो स्वतःला फार मोठा समजतो. त्याचप्रमाणे एका दिवसाच्या परान्नाने जसा दरिद्री माणूस चढून जातो, तसा दांभिक मनुष्य स्त्री, पैसा, विद्या, बहुमान, स्तुती यांनी मास्त उन्मत्त होतो. म्हणजे हे जे थोड्याशा थोडंसं काही मिळाल्याने जो माजतो, त्याला आपण दांभिक माणूस त्याला माऊलींनी म्हटलेला आहे. अभ्रच्छा ये चिया जोडी, निदैवू घरमोडी, मृगांबू देखोनी फोडी, पाणी आडे मूर्ख. किंबहुना ऐसेसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारिसे, न बोले घेई. आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य इशू, जगी एक तेजसू सूर्य चिहा. आता दैवहीन एखादा माणूस आहे आणि ढगाची भरपूर सावली, आपल्याला घर कशाला पाहिजे म्हणून घर समजा त्यांनी फोडून टाकलं. किंवा मृगजळ आपल्या जवळ आहे, आपल्या जवळ पाण्याचा साठ्याची गरज नाही म्हणून पाण्याचा साठा नाहीसा करून टाकला. अशा प्रकारे आपण जर उन्मत्त झालो तर त्याला दर्प म्हणायचं. आता पहा, की जे उघड पूज्य आहे त्याची प्रशंसा केली तरी त्याला मत्सर वाटतो. म्हणजे जगांचा वेदांवर विश्वास आहे आणि विश्वासाने ईश्वरावर पूज्य भाव आहे. सूर्य जगाला प्रकाश देतो. सार्वभौम राजपद हे राजाला स्पृहणीय. मनुष्य मात्राला आपण मरूनही वाटत असतं. म्हणून उत्साहाने जर या गोष्टींचं वर्णन केलं तर मत्सरी माणूस फार फुगून जातो आणि म्हणतो, मी ईश्वराला खाऊन टाकीन, वेदांना विष देईन. म्हणजे त्याला आपला मोठेपणा मिरवण्यात तो फार खर्च करतो आपला वेळ. म्हणे ईश्वरा ते खाये, तया वेदा विष सुये, गौरवा माझी त्राये भंगीत असे. पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानूची खंती, की टिटिभेने आपापती वैरी केला. टिटिभा म्हणजे टिटवी. आता पाखरांना दीपज्योत आवडत नाही, काजव्याला सूर्य आवडत नाही, त्याला त्याच्याबद्दल असूया वाटते. टिटवी सागराशी वैर करते. तसा तो स्वतःच्या अहंकाराने त्याला देवाचं नावही सहन होत नाही आणि वेदांना उद्देशून तो म्हणतो, की ही माझी सवतच आहे. तैसा अहन नामाचे निमोहे, ईश्वराचे नाम न साहे, वेदा ते म्हणे मज हे सवती झाली. म्हणजे तो वेदांना उद्देशून म्हणतो, की हे माझी सवत आहे. म्हणजे हा आता झाला अहंकार. इतका त्याच्यात अहंकार असतो, तर या अहंकाराचं वर्णन करताना त्यांनी हे म्हटले. आता पुढे येतो अभिमान. ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू, तो अभिमानी परमलंडू, रौरवाचा रुडू, मार्गूची पै. आणि पुढीलांचे सुख, देखणियाचे हो यमिक, चढे क्रोधाचे विख, मनोवृत्ती. शीतळाची भेटी, तातला तेली आगी उठी, चंद्रू देखोनी जळे पोटी, कोल्हा जैसा. आता ज्याच्यामध्ये खूप अभिमान वाढलेला आहे, असा जो स्वतःच्या गर्वानी स्वतःच्या पौरुषावरच खुश असतो. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू, तो अभिमानी परमलंडू. दुसऱ्यांना सुखी पाहताच याला क्रोध निर्माण होतो. क्रोधाचं विष मनात चढतं. तापलेल्या तेलावर जर आपण थंड पाणी घातलं तर जाळ कसा उठतो. किंवा चंद्राला बघून कोल्ह्याच्या मनात राग येतो. आणि साऱ्या जगाचं आयुष्य ज्याच्यामुळे उज्ज्वल होतं, तो जो सूर्य उगवला तर घुबडाला चे डोळेच फुटतात. घुबडाला आवडत नाही ते. जगाची पहाटे उठण्याची वेळ, पण ती चोराला आवडत नाही.
कारण चोराला ते अंधारच आवडत असतो. ती त्याला पहाटेची वेळ ही त्याला मरणप्राय दुःख देणारी असते. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळकूट होय व्याळी. अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती कही. आता जर दूध पिऊन सापाच्या याच्यात विषच तयार होतं किंवा समुद्रात वडवानल जर पेटला तर तो काही समुद्राच्या पाण्याने विझत नाही, तो अजून प्रदीप्त होतो. तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषू दुणावे क्रोधू तो जाण. आता त्याप्रमाणे विद्या वैभव सुख हे सगळं सुदैवी लोक पुढे पाहत असतात, पण मनात त्याला बघतात ज्याच्या मनात नाराजी उत्पन्न होते तो क्रोध होय. आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराजांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची. हे ज्याचे मन म्हणजे सापाचं बेळ म्हणजे काय की ज्याच्या मनात कधी घातकी विचार येतील सांगता येत नाही, वाईट विचार, किंवा ज्याचे डोळे म्हणजे तीक्ष्ण बाणांचा वर्षाव असतो, किंवा त्याचं बोलणं म्हणजे विंचवाची दृष्टी असते. म्हणजे एखादा बोलताना एकदम त्याची डंख मारल्यासारखा एकदम बोलेल जो. असे जे बोलणारे असतात म्हणजे वाईट विचार, दुसऱ्यांना टोचून बोलणं, दुसऱ्यांना झोंबेल असं बोलणं, त्याच्या ज्या क्रिया असतात त्या अशा करवतीसारख्या पुढच्याच्या मनाला कापत जातात. असं ज्याचं अस्तित्व अंतर्बाह्य कठोर आहे तो मनुष्य अधम जाणावा किंवा कठोरपणाचा अवतारच जाणावा. म्हणजे हे झालं पारुष्य म्हणजे कठोरता किंवा कठोरपणा, हार्डनेस, रफनेस, की ज्या माणसाला चांगलं बोलता येत नाही, टोचून बोलणे वगैरे, हे ज्याचं आहे तो मनुष्य अधम जाणावा आणि तो कठोरपणाचा अवतार जाणावा. आता कुठला सहावा राहिला अज्ञान. तर माऊली म्हणतात आता अज्ञानाचं लक्षण पण ते सांगतात. पाषाणाला ज्याप्रमाणे तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्य न म्हणे का परिस पाडू नेणे सोनया लोक. पाषाणाला ज्याप्रमाणे थंड असो उष्ण असो त्याला त्या त्यांनी काही त्याला ते जाणीवच नसते, कारण त्यामुळे त्याला गरम आणि उष्ण स्पर्शाने काही वाटत नाही. किंवा एखादा जन्मांध आहे, त्याला दिवस काय रात्र काय त्याला त्यात फरक कळत नाही. आता अग्नी खायला उठला म्हणजे चांगलं वाईट आणि पाहत नाही. किंवा सोन्याला स्पर्श काय किंवा लोखंडाचा काय त्याला काही कळत नाही. स्पर्श हा त्याला काही वेगळा कळत नाही. ना तरी ते नाना रसी रिघोनी दरवी जैसी परी रसस्वादाशी नेणे जेवी का वारा जैसा पारखी नभेची गा मार्गा विखी तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपणचे हे चोख जे हे मैळ तैसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली. आता आपण नाना प्रकारच्या वेगवेगळ्या रश्श्यांमध्ये जर भाजी केली तर त्याला एकाची पण चव लागणार नाही, की वेगवेगळ्या प्रकारचे रस्से एकत्र करून त्याच्यात जर भाजी बुडवली तर कशाचीच चव लागणार नाही. किंवा आता वारा कुठल्या मार्गाने वाहतो त्याला काही चांगलं वाईट काही मार्ग नसतो त्याचा, तो आपला वाहतो. त्याप्रमाणे सत्कर्म आणि दुष्कर्म याविषयी आंधळेपणा असतो. हे स्वच्छ किंवा हे मलिन याचं काहीच ज्ञान नसणारे मूल जसे दिसेल ती वस्तू तोंडात घालतो त्याप्रमाणे ज्याला पाप आणि पुण्य याचा काही विवेक नसतो, जे करावे ते कडू आहे की गोड आहे याचा विचार नसतो, त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे काय बरोबर आहे सारासार हे ज्याला कळत नाही, म्हणजे काय करावं आणि काय नाही करावं, काय बरोबर आहे काय चूक आहे हे ज्याला कळत नाही काही करताना, तर ते झालं अज्ञान. आता लहान मुलाच्या बाबतीत ते अज्ञान का, कारण ते लहान असतं त्याला काहीच माहित नसतं, स्वच्छ काय मलिन काय हे माहित नसतं. त्यामुळे असं जे आहे हितकारक आणि अहितकारक याला अज्ञान म्हटलंय. यात काही संशय नाही. याप्रमाणे 6 दोषांचे मी लक्षण सांगितले. म्हणजे आता माऊलींनी किती सद्गुण सांगितले आहेत जे, आणि 26 सद्गुण आणि 6 दुर्गुण याचं आतापर्यंत वर्णन करून सांगितलं. जयंत. आपला 16वा अध्याय चाललाय.
भगवंतांनी 16व्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुणांची चर्चा केली. आत्ताच आपण बघितलं. त्यात दैवी गुण 26 आहेत आणि आसुरी गुण 6 आहेत, म्हणजे 6 ठळक असे. तर देवाला प्राप्त करून घेण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता आहे त्यांची, आणि ज्या गोष्टी या विपरीत आहेत किंवा त्यांचा अडथळा होतोय, त्याचीही यादी साधकांना जाण्यासाठी आणि सावध करण्यासाठी विस्ताराने भगवंतांनी दिली आहे. तर ते दैवी संपत्ती, ते 26 गुण कोणते? पहिला आहे अभय. अभय म्हणजे भय निर्माण होतं ते द्वैतभावामुळे. आपल्याला आईचं किंवा आपल्यांचं भय वाटत नाही. आई वाघीण असली तरी, डाकीण असली तरी किंवा नागिण असली तरी तिच्या पिल्लांना तिचं भय वाटत नाही, कारण की त्यांच्यामध्ये द्वैतभाव नाहीये, त्यांचा अद्वैत आहे. तर असा भय असतो. दुसरा गुण आहे सत्व संशुद्धी. म्हणजे परमार्थ हा बाहेर करायचा उपद्व्याप नाहीये, तो अंतःकरणात करायचा उद्योग आहे. त्यासाठी अंतःकरण कार्यक्षम आणि शुद्ध हवं. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यांची शुद्धी म्हणजे सत्व संशुद्धी. ज्यांच्या मनात फसवणूक आहे, कपट आहे, खोटेपणा आहे, तर त्या लोकांना इथे लेश मात्र सुद्धा स्थान नाही. तिसरा गुण आहे ज्ञानयोग व्यवस्थित. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे ज्ञान आणि योग असं आहे. तर योग्य गुरुकडून आपल्याविषयी जाणणं हे ज्ञान, आणि जाणलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा इंद्रियांचा निग्रह करून प्राप्त झालेल्या एकाग्रतेने प्रत्यक्ष अनुभव करणं हा योग. आणि या दोन्ही बाबतीत जो व्यवस्थित आहे, म्हणजे ज्ञानाच्याही बाबतीत आणि योगाच्याही बाबतीत, ज्याच्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित आहेत त्याला म्हणतात ज्ञानयोग व्यवस्थिती. त्याच्यानंतर दुसरा गुण सांगितलाय दान. दान म्हणजे काही आपल्याला देव किंवा दैव यांच्याकडून जे प्राप्त झालंय, म्हणजे शरीर, मन, बुद्धी, धन, साधन यांच्याद्वारे लोकांची सेवा करणं, अविरत पूर्ण भावाने गरजूंना आपल्या जवळचं देत राहणं. धनासोबतच अन्नदान, विद्यादान, सेवा, वृत्ती म्हणजे रोजगार, हेही सगळं महत्वाचं आहे. विशेषतः मी डॉक्टर असल्यामुळे माझ्या बाबतीत तर हे फारच इम्पॉर्टंट आहे. आमच्या जे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज असतात, ब्लड डोनेशन कॅम्प्स असतात किंवा इतर कॅम्प्स असतात, हे फार, म्हणजे दिस इज व्हेरी शॅलो मिनिंग ऑफ दिस, पण तरी पण दान फार महत्वाचं सांगितलंय आणि फार उत्तम रित्या आपण ते मेडिकल फील्डमध्ये बघू शकतो. दान झाल्यानंतर नंतरचा क्रम आहे तो म्हणजे दम. दम म्हणजे इंद्रियांचं दमन. ते साधकांसाठी किंवा मुमुक्षूंसाठी आवश्यक आहे, म्हणून या इंद्रियाकडे सावधपणे लक्ष द्यावं लागतं. साधना, उद्धार याचं देही याचा डोळा करावायचा, तर इंद्रिय सक्षम हवीत, पण त्यांच्यावर कंट्रोल हवं. बेसिकली दम म्हणजे कंट्रोल किंवा दमन. स्वैराचार नको, म्हणून इंद्रियांवर दमाचा, नियमाचा अंकुश हवा. कसंही केव्हाही असं नाही चालणार. म्हणजे आळशी लोक हे मृतप्रायच असतात. विषय व इंद्रिय त्यांना परस्परांपासून सोडा, थोडा व्रत आवरा, म्हणून हे सगळे नियम असतात. आणि मुख्य म्हणजे स्वैराचार अजिबात नको, आपल्या इंद्रियांवर आपला कंट्रोल हवा. त्याच्यानंतरचं पुढचं आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे प्रत्यक्ष श्रुतीतला यज्ञ आणि स्मृतीतला यज्ञ, असे दोन प्रकारचे आहेत. की दोन प्रकारचे, एक प्रत्यक्ष अग्नी समंत्र आहुती टाकणं, याला श्रोत यज्ञ म्हणतात, जे श्रुतीत सांगितलंय, आणि दुसरं स्मृतीत सांगितलंय की नाना व्रत दान आधी हे यज्ञच आहे. म्हणजे यज्ञानाम जप यज्ञोस्मी असं स्वतः भगवान सांगतात, आणि त्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पुढचं म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे आपल्याला जेवढं झेपेल किंवा सेल्फ डायरेक्टेड लर्निंग ज्याला आजकाल म्हणतात मेडिकल फील्डमध्ये, तर स्वाध्याय म्हणजे स्वविषयी अध्याय पाहावं आपणाशी आपण, असं जे वेदात किंवा उपनिषदात किंवा स्मृतीत किंवा पुराणात मिळतात ते आपल्याला झेपेल ते करावं. आता उलट्या नव्हे तरलावाल्या, धन्य प्रभूचे नाम श्रीराम, जय राम जय जय राम, असं आपण म्हणतो की राम तर कुठे गेलाच नाही. रामाचा आपण जप तर सहज करूच शकतो. त्याच्या उलट्या जपानं वाल्याचा वाल्मिकी झाला, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे स्वाध्याय हा सुद्धा खूप महत्वाचा. त्याच्यानंतर तप. आता मी रोज नर्मदा परिक्रमेच्या व्हिडिओज बघतो युट्यूबवरती, त्याच्यात तप सांगितलं. त्या ज्या प्रतिभाताई चितळे आहेत, त्यांचं माहेर वर्ध्याचंच होतं, त्या पुण्याचे आहेत. तर त्यांनी सांगितलं की 3 गोष्टींचं तप असतं नर्मदा परिक्रमेत सुद्धा. एक तर बुद्धीचं तप म्हणजे डोक्याचं, एक दुसरं म्हणजे पोटाचं तप म्हणजे भुकेचं तप, आणि तिसरं म्हणजे पायांचं तप. या तिन्ही इंद्रियांच्या तपश्चर्या तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि तप याचा अर्थ आहे ध्यास.
त्यामुळे आपल्याला जे आवश्यक आहे ते योग्य आहे तेच करणं आणि अन्यथा सर्व टाळणं याला म्हणतात तप करणं. आणि शेवटचं एक अतिशय महत्वाचं आहे, परत मेडिकल फील्डमध्ये काय सगळ्याच फील्डमध्ये असलेला म्हणजे आर्जव. जयन अनम्यूट कर तुला. हा. हा, परत म्यूट झाला. हे तर सांगतो ते क्लिअर नाही येते. हम्म. क्लिअर नाहीये. आर्जव पासून पुन्हा कर. तो मला तर म्यूटच दिसतोय जयंत. हा हा, अनम्यूट कर जयंत आणि मग सुरू कर. ते आपोआप अनम्यूट का होतंय मला कळत नाही. हा झालं, ठीक आहे बोल आता. ठीक आहे, बर. शेवटचं म्हणजे आर्जव. आर्जव ऐकू आलं होतं का? हो हा, आर्जव पासून. हा, तर आर्जवचं असं आहे की आर्जव म्हणजे रुजुता किंवा स्वभावाचा सरळपणा, निष्कपटता, सर्वांशी सारखा साधा सरळ व्यवहार हा आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे ते मी सेवाग्राम मेडिकलमध्ये असल्यामुळे आम्हाला गांधीयन थॉट्स होते. त्याच्यात मंगल प्रभात मध्ये सांगितलं होतं की अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीर श्रम अस्वाद, सर्वत्र भयवर्जनम, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, विनम्र व्रतनिष्ठा से ये एकादश सेवे हे असं सांगितलं होतं. तर त्याच्यात सगळ्यात पहिला आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा न करणं एवढा त्याचा शॅलो मिनिंग नाहीये. त्याचा अहिंसाचा फार डीप रुटेड मिनिंग आहे खरं म्हणजे. आणि अहिंसा, सत्य, अस्तेय वगैरे हे सगळे इंटर रिलेटेड आहेत सगळे. तर अहिंसा किंवा सत्य किंवा अक्रोध किंवा त्याग किंवा शांती, अपैशुनम. आता अपैशुनम जरा आपल्याला समजायला थोडं वेगळं पडेल, कारण हे सगळे शब्द आपण ऐकलेत. अहिंसा ऐकलंय, सत्य ऐकलंय, अक्रोध ऐकलंय, त्याग म्हणजे आपण समजू शकतो, शांती म्हणजे आपल्याला समजू शकतो. जरी आपल्याला शांती कळली नाहीये अजून तरी सुद्धा आपल्याला शांतीचा एक सरळ अर्थ माहिती आहे. पण अपैशुनम हा जरा वेगळा आहे, म्हणजे ज्याला पिशुनता म्हणतात किंवा पैशून्यम असं म्हणतात. तर त्याचा असं आहे की आपला मोठा दोषही लक्षात येत नाही आपल्याला, पण दुसऱ्याचं थोडं सुद्धा वैगुण्य दिसतं. हा सामान्य मानवी स्वभाव आहे. दुसऱ्याचं म्हणजे आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. हे आहे जे म्हण आहे ती त्याच्यावर अवलंबून आहे. आणि दुसऱ्यांजवळ वाच्यता करणे, बदनामी करणे, लावालाव्या करणे, गॉसिप करणं, ही म्हणजे पिशुनता आहे. म्हणजे 5000 वर्षांपासून सुद्धा गीता किती रेलेव्हंट आहे आजच्या काळी हे सुद्धा क्षणोक्षणी आपल्याला जाणवतं. नंतरचं आहे भूतदया किंवा भूतेषु दया. आणि त्याच्यानंतरचं आहे अलोलुत्वम, म्हणजे अनुकूल विषय समोर दिसला की त्यावर तुटून पडायचं. आणि अलोलुप्त्व म्हणजे आकर्षक आणि अनुकूल विषय इंद्रियांसमोर येवो, पण त्याला भोगण्याची उर्मीच जात नाही. त्याच्यानंतरचं आहे मार्दव. त्याच्यानंतर आहे री म्हणजे लज्जा, संकोच, जे जनमानसाला जे आवडणार नाही ते करण्याची एक प्रकारे भीती वाटणं. आणि नंतर आहे अचापलम. अचापलम म्हणजे चंचलता नसणे किंवा स्थिरता असणे. हे सगळे गुण सांगितले आहेत भगवंतांनी, आणि एकामागून एक अत्यंत उत्कृष्टपणे आणि उदाहरण देऊन त्यांनी सांगितले सगळे. त्याच्यानंतर पुढे ते पुढच्या श्लोकात म्हणतात, श्लोक 3, मी परत मागे जातोय, तर त्याच्यात सांगतात की तेज, क्षमा, धृती, शोचम, अद्रोहो, नातिमानिता. त्याच्यात तेज, सगळ्यात पहिले त्यांनी तेज सांगितलंय. तेज म्हणजे शारीरिक किंवा चेहऱ्याचं तेज नाही किंवा सौंदर्य नाही. ते पुष्कळदा मेकअप करूनही येतं, पण ते तात्पुरतं असतं. सुंदर कांतियुक्त आईवडील यांच्या पोटी जन्म घेतल्याने सुद्धा गोरी कातडी आणि तथाकथित सौंदर्याची लक्षणं दिसतात,
पण गीतेत ते अपेक्षित नाहीये. हे सौंदर्य अपेक्षित नाहीच आहे. आध्यात्मिक प्रगल्भता अंगी बांधल्याचं आणि अंगात मुरल्याचं ते एक लक्षण आहे. शरीर रचना कशाची असो, अष्टवक्र होतात, तो 8 ठिकाणी बेंड होता. त्याला ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्ट होता असं आम्ही ऑर्थोपेडिक्स मध्ये म्हणायचो. तर तो अष्टवक्र होता, तो 8 ठिकाणी ही हॅड फ्रॅक्चर्ड बॉडी, आणि तो ठेंगणा होता, काळा होता, धूळ भरला होता, पण अंतःकरणात त्याच्या ईश्वर होता आणि म्हणून त्याला ईश्वरी स्थान मिळालं आहे. अशा व्यक्तिमत्वांचा एक प्रभाव असतो. रामकृष्ण परमहंस कसे होते? निर्धन होते, सत्ताविहीन होते, दुर्बल होते, पण त्यांचं एक आकर्षण होतं. विवेकानंदांसारखा सुद्धा युवक त्यांच्याकडे धावत आला. कोणी त्यांच्यासमोर काही चुकीचं करू धजत नसत आणि म्हणून ते सुंदर होते. त्याच्यानंतर क्षमा, आपल्याला माहितीये, क्षमा आपण ऐकलंय. धृती म्हणजे धैर्य किंवा धीर. जीवनात अनेक प्रसंग असे येतात की ज्यावेळी अशी परिस्थिती उद्भवते की माणूस खचून जातो, निराश होतो, भविष्य अंधःकरमय वाटतं आणि काही माणसं आत्महत्या करतात. आता माझा एक नाशिक रोडला माझा स्टुडंट आहे मयूर म्हणून. त्याच्या मुलांनी 10वीतला मुलगा, 14 वर्षाचा मुलगा, तर त्यांनी त्याच्याच हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. माझा स्टुडंट, त्याची बायको माझी स्टुडंट, दोघंही माझे स्टुडंट, आणि त्याचं नाव अनिकेत होतं, जे माझ्या मुलाचं नाव आहे. मी त्याच्या घरी गेलो होतो. त्यांनी इतक्या छान, इतका हुशार होता तो मुलगा, पण त्याच्यात धृती नसेल असं मला वाटतं पुष्कळदा, किंवा त्याच्यात धैर्य किंवा धीर नसावा बहुतेक, आणि म्हणून त्याने हे पाऊल उचललं. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली आहे भगवंतांनी, ते म्हणजे शौच. शौचम म्हणजे स्वच्छता. स्वच्छता ही 2 प्रकारची असते, बाह्य व आंतरिक. बाह्य म्हणजे शरीर आणि परिसर, आंतरिक म्हणजे मन, बुद्धी, चित्त, हे सगळं शुद्ध ठेवणं. घर, परिसर, पोशाख, शरीर स्वच्छ असलं की एक प्रकारची प्रसन्नता आपल्याला अनुभवायला मिळते. म्हणून आपण कुठल्याही फंक्शन मध्ये आपण तयार वगैरे होऊन जातो, कारण एकंदर आपण चांगलं दिसलं पाहिजे, आपण स्वच्छ दिसलं पाहिजे, अशी आपल्याला एक असते. आणि त्यांनी सुद्धा आपल्यामध्ये दॅट्स मूड एलिव्हेटर. तर इतरांनाही अशा वातावरणात आनंद वाटतो. पण ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याच्यात द्वेष नाही, ज्याच्यात द्वेष नाही, काम, क्रोध, मत्सर, लोभ, मोह हे सगळे षड्रिपू ज्यांनी बाहेर काढलेत, त्याला म्हणतात शौच. म्हणजे स्वच्छता शरीराची. नंतर अद्रोह. अद्रोह म्हणजे दुसऱ्याचं अहित होऊ नये याच्यासाठी सतत केलेली धडपड. त्याच्यानंतर नातिमानिता, म्हणजे काही काही लोक अतिमानी असतात, त्यांना फार लवकर त्यांचा अपमान होतो. ते स्वतःला सरदार, जागीरदार, मालगुजार असं काहीतरी समजत असतात, आणि त्याच्यामुळे हे सगळे जे गोष्टी आहेत, ते नसणं, म्हणजे हा अहंकार नसणं, हे अतिशय गुणांमध्ये येतात. आता 26 गुण भगवंतांनी उत्तमपणे सांगितले, पण भगवंतांना हे वाटलं असेल की अरे, तर का हे सगळे गुण येण्यासाठी आपल्याला तपश्चर्या करावी लागते, पण जे वाईट गुण आहेत, म्हणजे जे आसुरी गुण आहेत, ते तर यायला काही लागतच नाही. त्याच्यात सगळे आपले आसुरी गुण आहेत. त्याच्यामध्ये दंभ एक आहे. तर दंभ म्हणजे काय, की चांगुलपणाचा खोटा टेंभा मिरवणं, आपण वस्तुतः जसं नाही आहोत तसं दाखवणं, अंतःकरणातले वाईट भाव व हेतू लपवणं, व वरवर धार्मिकपणा, सोजवळपणा यांचा आव आणणं, देखावा करणं, चार चौघात आपल्या धार्मिकपणाची जाहिरात करणं, याला म्हणतात दंभ. आता जसं कल्पना वाचत असताना ज्ञानेश्वर दांडेकरांची ज्ञानेश्वरी आता त्या रूम मध्ये सगळं एकत्र घेऊन मी बसलो होतो करमणे वाचनाला, आणि ज्ञानेश्वरीतले मी तुम्हाला दाखले देणार होतो. पण मला असं आठवतं की ज्याप्रमाणे त्या घोड्याला चाबूक स्वाराला, आणि त्या घोड्याला वाटतं की आपण गजापेक्षा सुद्धा श्रेष्ठ झालो आहे, असं जेव्हा वाटतं, आणखीन तो जेव्हा खूप, म्हणजे सरड्याला असं वाटतं की आपण कुंपणावर चढलोय, तर आपण जणू काही स्वर्गाला आपले हात टेकलेत, तर त्याला दांभिकपणा म्हणतात, म्हणजे दिस इज दंभ. आणि दर्प. दर्प म्हणजे आपल्याला ईश्वरी कृपेने जे प्राप्त झालंय ते स्वतःचं कर्तृत्व खरं म्हणजे त्याच्यात काही आहे का? काहीच नाही. आपल्यावर ईश्वराची कृपा आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते प्राप्त झालंय. काहींना वडिलोपार्जित इस्टेट मिळतं, गाडी मिळते, वाडी मिळते, शेत मिळतं, बंगला मिळतं, त्यांचं कर्तृत्व काही नाही, पण त्याचा त्यांना फार गर्व असतो.
सदा सर्वदा त्या घमेंडीत असतात. त्यांचं चालणं बोलणं सुद्धा त्यात एक प्रकारची ऐट असते. कुठून येते ही ऐट कोणास ठाऊक. हा इगो, हा अभिमान, हा दर्प, हा दंभ, हा एक आसुरी आसुरी गुणच आहे. त्याच्यानंतर अभिमान की स्वतःच्या स्वरूपाबद्दल, रंगाबद्दल, शरीर सौष्ठवाबद्दल, शारीरिक बळ, बुद्धिमत्ता, वक्तृत्व, हे जे व्यक्तिगत गुण असतात त्याचा फार अभिमान असतो काही लोकांना. त्याच्यानंतर क्रोध, क्रोध की क्रोधात भवती समोहा, समोहा स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. दुसऱ्या अध्यायात आपण हे बघितलं होतं. तर कधी कधी घरच्या लहान मुलांनी गोंधळ केला तरी आई त्यांना मारते, पण त्यात क्रोधापेक्षा त्या मुलांबद्दल कळकळ जास्त असते. तो सुधारावा, तो चांगला व्हावा हा हेतू असतो. म्हणून हा क्रोध नाहीये. डॉक्टरी रोगांचं ऑपरेशन करताना सुरीनी अंग कापतात, पण तो रुग्ण बरा व्हावा यासाठी असतो. या अंतःकरणाच्या क्षोभामध्ये जेव्हा दुसऱ्याचं नुकसान व्हावं असा भाव असतो, त्याला म्हणतात क्रोध. त्याच्यानंतर एक जरा शब्द कठीण वाटला मला याच्यात समजायला, तो म्हणजे पारुष्य. पारुष्य म्हणजे कठोरपण, म्हणजे उगाच कोणाला तरी टॉन्ट्स मारायचे, कोणाबद्दल तरी गॉसिप करायचं, उपहास करायचा. एखादा मंदबुद्धी असेल तर हे आले बृहस्पती असं म्हणायचं, तिरकं बोलायचं, घालून पाडून बोलायचं, दुसऱ्याच्या हृदयात घरं पडतील, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील असं बोलणं वागणं. आणि लेख फॉर एक्झाम्पल, घरोघरी जे चालतं ते लेखी बोले आणि सुने लागे, हे जे आहे त्याला म्हणतात पारुष्य. त्याच्यानंतर अज्ञान तर आपल्याला माहिती आहे, कल्पनानी पण सांगितलं. अज्ञान म्हणजे अविवेक, कर्तव्य अकर्तव्य, सार असार, योग्य अयोग्य, प्रासंगिक अप्रासंगिक काही बघायचं नाही. तात्कालिक सुखाकडे बघून दीर्घकालीन नुकसान करणारे निर्णय घ्यायचे. लहान मूल जसं चांगलं वाईट न पाहता दिसलं की तोंडात जे पाहिलं ते घालतं, तसं पाप पुण्याचा विचार न करता पुढे जाणं, असं त्यांनी सांगितलं आहे. तर पुढे पुढे जाताना पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय, भगवंतांनी म्हटलंय की जे 6 दोष आहे ते नंतर दैवी संपत्ती मुक्त करतं आणि आसुरी बंधात. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की हे जे दैवी गुण आहेत, दे आर टू फ्री यू, म्हणजे दे फ्री यू. आणि आसुरी जे गुण आहेत ते तुम्हाला बंधनात बांधतात. गीतेचं पहिलेपासनं याच्यावरच स्ट्रेस राहिला आहे की तुम्ही यू शुड बी फ्री फ्रॉम ऑल दिस. लौकिक जे गोष्टी असतात त्याच्यापासून तुम्ही फ्री व्हायला पाहिजे. तर मुक्ती, तर दैवी गुण हे मुक्ती निर्माण करतात आणि आसुरी गुण हे बंधनात टाकतात. या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे आपण फार सारासार विवेक लक्षात ठेवून आपण हे केलं पाहिजे. आता इथे गीतेने मार्गदर्शन केलंय ते मुमुक्षु म्हणजे सामान्य माणसांना ते मार्गदर्शन असल्यामुळे आपण 2 प्रकारची माणसं असतात असा मर्यादित अर्थ घेऊ. 2 प्रकारची माणसं कोणती? एक तर दैवी आणि दुसरी आसुरी. आता कुठे असतात ही माणसं? तर अस्मिन लोके. अस्मिन लोके म्हणजे या जगात 3 लोक आहेत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. आपण ज्या जगात राहतो त्याला मृत्यूलोक म्हणतात. हा सारा व्यवहार, महाभारत, युद्ध व गीतेचा उपदेश हा या मृत्यूलोकात चालला आहे. तो ना पाताळ लोकात चाललाय ना स्वर्गलोकात चाललाय. म्हणून अस्मिन लोके असं म्हटलंय. मोक्षाचा जो उद्योग करायचा आहे तो याच लोकात करायचा आहे. अस्मिन लोकेचा अर्थ हाच आहे. आणि कोणते 2 भूतसर्ग, भूतसर्गऊ म्हणजे द्विवचन येतं, म्हणजे एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन. रामः रामौ रामाः, त्याच्यात रामौ हे द्विवचन आहे. तर इथे दिलंय भूतसर्गौ, तर श्लोक नंबर 6 मध्ये दिलंय भूतसर्गौ. कोण आहे भूतसर्ग? तर दैवी आणि दुसरी म्हणजे आसुरी. आणि एव शब्द हेच 2 आहेत, म्हणजे एव आसुर एवच असं लिहिलंय. म्हणजे तिसरं काही नाहीच आहे. एक तर दैवी आहे आणि आसुरी आहे, तिसरा प्रकार नाहीये त्याच्यामध्ये. तर इव्हन माऊली सुद्धा म्हणतात की तेवीची विस्तारुनी दैवी, ज्ञानकथनादी प्रस्तावी, मागील ग्रंथी बरवी सांगितली. मागील ग्रंथी म्हणजे मागील अध्यायांमध्ये, म्हणजे 12व्या आणि 13व्या अध्यायाची खूप चर्चा झाली आहे. आणि त्याच्यामुळे पहिल्याच 3 श्लोकात सुद्धा 26 गुण दैवी संपदेचे सांगून झाले आहेत. आता ह्याच्यात काय माहितीये का की भगवंतांनी आसुरी प्रकृती असलेल्या लोकांचं वर्णन केलं आहे आणि त्यांना असुराः जनाः असं म्हटलं आहे. असुरा हे जनांच्या प्रकृतीचं विशेषण आहे. ही माणसं दिसण्यात इतरांच्या सारखीच असतात. मग ती ओळखायची कशी?
तर त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते लक्षात येतात. कारण वागणं बोलणं हे विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं आणि विचार करण्याची पद्धती ही माणसाच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. 9व्या अध्यायात सुद्धा दैवी, आसुरी, राक्षसी, मोहिनी अशा प्रकृतीचा उल्लेख केला आहे आणि त्यामुळे आसुरी आणि राक्षसी या वेगळ्या प्रकृती हे लक्षात घेतलं पाहिजे. माणसांचे 4 वर्ग केले आहेत. त्याच्यामध्ये पहिला वर्ग आहे उपकारी, दुसरा आहे उपयोगी, तिसरा आहे उपसर्गी आणि आणि उपद्रवी हा जो आहे हा राक्षसी गुणांमध्ये मोडतो. म्हणजे राक्षसी प्रकृतीचे लोक जे असतात ते हिंसक, दुष्ट, क्रूर, दुसऱ्यांचं अकारण नुकसान करणारे असतात. आसुरी व्यक्ती अशा नसते. आसुरी व्यक्ती दुसऱ्यांचं नुकसान करणार नाही, ती राक्षसी प्रवृत्तीची लोक करतात. पण आसुरी प्रकृतीची माणसं काही कमालीची सेल्फिश असतात. दे आर व्हेरी व्यक्ती केंद्री किंवा संकुचित किंवा स्वार्थी असतात. पण ते काय राक्षसी म्हणजे जसं आपण रजसत्व तम ही सत्व सगळ्यात उत्तम, मग रज आणि तम. तर रजस तम सत्व वाचायच्या आधी मला रज हा चांगला गुण वाटत असे, पण तसा नाहीये. रजगुण जसा असतो तशीच आसुरी प्रकृतीची माणसं असतात. ती कमालीची व्यक्ती केंद्री असतात, संकुचित आणि स्वार्थी असतात. त्यांचं ध्येय पण स्वार्थी आणि मर्यादित असतं. ही माणसं मीपणा आणि माझेपणा म्हणजे अहमता आणि ममता यांनी काठोकाठ भरलेली असतात. नीती नियम याचं त्यांना भान नसतं. ते समाजातील लाचखाऊपणा, भ्रष्टाचार यावर टीका करतील, पण प्रसंग पडला तर स्वतःचे स्वार्थासाठी सुद्धा लाच द्यायला घ्यायला कमी करणार नाहीत. हा एक महत्वाची गोष्ट. आणि त्यानंतर पुढे यातले श्लोक वाचत असताना किंवा ज्ञानेश्वरी वाचत असताना किंवा दांडेकरांची जी आहे ती वाचत असताना एक अत्यंत महत्वाचा लोक समजून आलाय तिथे, की पुढचा जो श्लोक आहे की असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरणी ईश्वरम अपरस्परम भूतम किमंत्य काम हेतुकम. हे आसुरी स्वभावाचे जे लोक असतात ना, ते काय म्हणतात की हे जग आश्रयरहित सर्वथा खोटं, ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालं आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्यांचं कारण आहे, याशिवाय दुसरं काय आहे. तर ही आजकालच्या जगात आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आपण जे गीतेचं प्रवचन करतोय किंवा गीतेचं वाचन करतोय त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी ही आहे की आज मोठ्या संख्येत मानणारे आणि कामाला जीवनाचा आधार मानणारे नास्तिक नाना प्रकारची नावं आणि तत्वज्ञान घेऊन आपापले मोठे मोठे समूह निर्माण करून नयेत. फॉर एक्झाम्पल चंगळवादी, फॉर एक्झाम्पल साम्यवादी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, समाजवादी, शरीरवादी, इहवादी, अनिश्वरवादी दिसतोय. पण अशा नास्तिकवादी लिहिलेली आहे तेव्हा सुद्धा हे असुर होतेच. म्हणजे प्रत्येक काळात हे लोक असतातच आणि आपली मती आपलं मत मांडतच होती ती आणि त्याप्रमाणे जगत होते. पण काय झालं, ती हा जो क्लास आहे तसे तर उर्वरित भारताने त्यांची उपेक्षा केली आणि वेदोक्त सनातन धर्म आपल्या प्रखर अप्रथिय श्रद्धेच्या भरोशावर जिवंत ठेवला. सनातन धर्म जिवंत आहे आणि हे समजण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे आणि हा त्या अध्यायातला मला खूप महत्वाचा वाटतो. सनातन हे आव्हान आपल्या लक्षात येतं की अश्रद्धेच्या वादळात श्रद्धेची पणती तेवती ठेवणं, की इतकं अश्रद्ध वातावरण झालं. आताच मी ऐकलं, कोण बरं तो मनुष्य नावाप्रमाणे तो टकलेच होता, त्याचं नाव टकले होतं. तर आता मी त्यांचं त्या दिवशी युट्यूबवर बघितलं की गांधी वर्सेस सावरकर. आता याच्यामध्ये तो मनुष्य, आता मी जरी महात्मा गांधी काम करत असलो तरी मला प्रत्येक गांधीवाद पटत नाही, किंबहुना मला गांधीवादच पटत नाही. पण त्याच्यासाठी सावरकरांना शिव्या देणं आणि लेफ्टिस्ट कडून कौतुक मिळवणं आणि त्याच्यावर खूप जणांनी रिएक्शन दिले होते की आज आम्हाला गांधी खरे कळले आणि आज आम्हाला सावरकर किती नीच होते हे कळले. काय म्हणावं हे.
मला खरंच कळत नाही. तर त्याच्यामुळे काय, ह्या अश्रद्धेच्या वातावरणात आणि वादळात श्रद्धेची पणती तेवती ठेवणं हे काम आज आपल्या वाट्याला आलं आहे. त्याच्यामुळे हा श्लोक खूप महत्वाचा आहे. यतो धर्म ततो जय या न्यायाने आस्तिक्य टिकलं आहे, यशस्वी झालं आहे. ते असुराहा जनाहा काय म्हणतात, त्याचे 4 भाग आहेत. एक म्हणजे जगम असत्थम, म्हणजे ते काय म्हणतात की हे सगळं खोटं आहे, म्हणजे सगळं जग मिथ्या आहे. हा सिद्धांत वेगळा आणि त्याचं तात्पर्य वेगळं. जग असत्य म्हणजे पूर्ण वेगळं आहे. त्याच्यानंतर हे लेफ्टिस्ट काय म्हणतात, की डाव्या सरणीचे लोक, की अप्रतिष्ठा म्हणजे या विश्वाला कोणताही आश्रय नाही, हे केवळ निराधार आहे असं ते म्हणतात. कारण काय, तर आस्तिकवादी ईश्वराला जगदाधार मानतात आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप जळफळाट होतो नास्तिकांचा. जर निर्मिती आहे तो कोणी निर्माताही असलाच पाहिजे, हा तर्क आहे. दिस इज सिम्पल लॉजिक. अनुभवही तसाच आहे. सुवर्णालंकार दिसत आहे, पुन्हा गाडगीळ आहेत, लागू बंधू आहे. तर आता सुवर्णालंकार दिसत आहे तर तो घडवणारा सुवर्णकार असलाच पाहिजे की नाही. मूर्ती त्याप्रमाणे हे विश्व जर दृश्य आहे तर विश्वाचं तर मान्य करायलाच हवं. दिस इज सिम्पलेस्ट लॉजिक. हे लॉजिक खूपच सिंपल आणि साधं आहे. पण हे तथाकथित बुद्धी प्रामाण्यवादी हे मानायला तयार नाहीयेत आणि म्हणूनच ते अनिश्वरवादी आहे. ते काय म्हणतात की सर्व प्राणीसृष्टी केवळ नर मादी यांच्या संयोगातून निर्माण झाली आहे. त्यांच्या डोळ्यांची आणि डोक्याची साक्ष आहे, बिंडोकांची साक्ष आहे. म्हणून ते हेच मानणार व हेच म्हणणार की हे सर्व जीवसृष्टीचे मुळाशी काम आहे, कारण तीच प्राणी जीवनात सर्वात प्रभावी प्रेरणा आहे. मला सांगा, आता काम किती इन्फिरियर दर्जाचं आहे एका वयानंतर, एका आयुष्याच्या पडावानंतर काम हे. पण ह्या लोकांना ते पटत नाही. ते म्हणतात की हे केवळ, हे जग केवळ स्त्री पुरुषाच्या, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांचं चौथं प्रति सोडून दुसरं आहे काय? आणि असुर बुद्धीच्या लोकांनी हे विचारणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या डोक्यात कामाशिवाय दुसरं काहीच नाही, किंवा ज्यांच्या डोक्यात कामाशिवाय दुसरं काहीच नाही त्यांनाच आपण असुर म्हणू शकतो. तर हे खूप उत्तमपणे भगवंतांनी समजावून सांगितलं आहे, की त्यांनी 26 गुण सांगितले, दैवी गुण, आणि काही राक्षसी गुण सांगितले किंवा काही असुरी गुण सांगितले. ते आणि फक्त 2 गोष्टी मला तुम्हाला परत सांगाव्याशा वाटतात, की असुरी आणि राक्षसी याच्यात फरक आहे. असुरी म्हणजे सेल्फिश किंवा असुरी म्हणजे सेल्फ सेंटर्ड आणि राक्षसी म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह. हा एक आपल्याला मोठा हे समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल जे चाललेलं आहे, की लेफ्टिस्टची विचारसरणी, की हे नाही, ते नाही, आमचा याच्यावर विश्वास नाही, आमचा त्याच्यावर विश्वास नाही. म्हणजे मला एक्स्ट्रापोलेशन याच्यात राजकारणाचं करायचं, आय डोंट वॉन्ट टू एक्स्ट्रापोलेट पॉलिटिक्स इन दॅट. पण ते मोदीजी आहेत, त्या मोदीजींना नावं ठेवली की यांच्या आयुष्याचं हे झालं. म्हणजे डाव्या विचारसरणीचं असे लोक आहेत की मोदीजी काहीच करत नाही, काहीच. म्हणजे आता समृद्धी एक्सप्रेस हायवे झाला आहे, तर तो फडणवीसांनी केला, तर त्याच्यावर आक्षेप की याच्यावर जाऊ नका, याच्यावर भूतबाधा आहे, त्याच्यावर ऍक्सिडेंट्स होतात. अरे, तुम्हाला तुमची डावी विचारसरणी ही तुम्हाला कुठे नेते, म्हणजे कुठल्या गर्तेत तुम्ही चाललात, मला हे कळत नाही. तर या सगळ्या अश्रद्ध वातावरणात आपण आपल्या श्रद्धेची आणि सनातन धर्माची आणि आपल्या विश्वासाची पण ती तेवत ठेवणं हे आपलं काम आहे. म्हणून मला हा श्लोक खूप महत्वाचा वाटतो आणि मला आजचे विचार खूप महत्वाचे वाटतात. धन्यवाद. एक भक्तिगीत म्हणते छोटस. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार.
नामे तरिले पतित तरिले पाषाण, नामे कोळियासी तिथले मुनी पद जाण, नाम जाळी संचिताचा पूर्व बडीवार, आहे बुड त्याला नौका देव आधार, नाममय झाला चोखा ब्रह्मिलीन झाला, अजामेळ पाप राशी वैकुंठासी गेला, तेची उभे पंढरीसी घेऊनी आकार, आहे बुड त्याला नौका जीवनी आधार, नाम जपो वाचा नित्य श्वासात ही नाम, नाममय हो देवा माझे नित्य कर्म, नामाच्याच संगी लाभो प्रेम रे अपार, आहे बुड त्याला नौका जीवनी आधार, नाम आहे आदि अंती नाम सर्वसार, आहे बुड त्याला नौका जीवनी आधार, आहे बुड त्याला नौका जीवनी आधार. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्.